शिवतरगळ येथे समर्थ रामदासांनी दासबोधाची निर्मिती केली आणि इथे एका गुहेमध्ये त्यांनी दासबोध सांगितला आणि ते कल्याण स्वामींनी लिहून घेतलं आणि हेच दासबोध सगळीकडे प्रचलित झालं. या शिवतरगळचा हा समोर पाहता हा एंट्रन्स आहे. पायऱ्या चढून गेल्यानंतर वर या ट्रस्टचं ऑफिस लागतं आणि त्यानंतर जिथे साधनेसाठी लोक बसतात किंवा जिथे श्री समर्थ रामदासांची प्रतिमा किंवा पूर्णाकृती पुतळा आहे आणि त्यांच्या संपूर्ण चरित्रातील चित्रे जिथे रेखाटलेली गेलेली आहेत, असा हा हॉल इथे आहे. आणि या हॉलमध्ये लोक उपासनेसाठी बसतात. तिथे रोज पहाटे काकड आरती असते. तिथे दुपारी दासबोध वाचला जातो. तसेच इतर शिबिरे देखील असतात आणि आध्यात्मिक असं हे केंद्र सुंदरमठ येथे असून ते खूप प्रसिद्ध आहे. जवळच एक मोठा धबधबा आहे. तर आपण समोर पाहत आहात हा हॉल आहे. या हॉलमध्ये समर्थ रामदासांची मूर्ती आपल्याला समोर दिसते आणि या हॉलमध्ये संपूर्ण भिंतीवर रामदासांच्या काळातील त्यांच्या चरित्राचे चित्र रेखाटलेले आहेत आणि ती देखील आपल्याला पाहायला मिळतात.
रात्री 8 वाजता शेजारती झाल्यानंतर इथे आलेल्या उपासनेसाठी जे लोक राहतात त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आणि इथे आपण जर अगोदर कळवलं तर आपल्याला राहण्याची आणि भोजनाची देखील व्यवस्था या ट्रस्टमार्फत होते. तरी आपण तिथे कळवून मगच तिथे राहायला जावे. जिथे रामदास स्वामींनी कल्याण स्वामींना दासबोध सांगितलं आणि त्यांनी ते लिहून घेतलं त्या गुहेत जाण्यासाठी हा रस्ता आहे. आणि आत गेल्यानंतर संपूर्ण जे गुहा असून या गुहेमध्ये आतल्या बाजूला खूप अंधार आहे आणि आपल्याला अगदी वाकून जावं लागतं. तर अशी ही गुहा इथे या ठिकाणी आहे. आणि त्या गुहेच्या बाहेर आपल्याला रामदास आणि कल्याण स्वामींची मूर्ती बसवलेली दिसते. आणि बाजूला प्रचंड असा मोठा धबधबा वाहताना आपल्याला दिसतो. तर हा धबधबा इथं आपण पाहत आहात की याचा किती जोर आहे आणि याचा आवाज एवढा मोठा असतो की आपल्याला बोललेलं देखील त्या ठिकाणी ऐकू येत नाही. आता आपण समोर पाहत आहात ही गुहा आहे आणि या गुहेमध्ये आत आपल्याला वाकून जावं लागतं. आणि इथे खूप अंधार आहे. तर इथे पुढच्या बाजूला कल्याण स्वामी आणि समर्थ रामदासांची मूर्ती आपल्याला दिसते आणि आतल्या बाजूला त्यांच्या पाठीमागे संपूर्ण गुहा आहे आणि आत खूप अंधार आहे. तर अशा या गुहेमध्ये आम्ही जाऊन आलो आणि खरोखरच एक निसर्गाची किमयाच म्हणायला हरकत नाही. तर एवढ्या मोठ्या ह्या गुहेमध्ये कुठेही स्लॅब नाही किंवा कुठेही बांधकाम नाही. वरून संपूर्ण दगडाचा छत आहे. तर अशी गुहा अगदी अतिशय एक निसर्गाची किमया म्हटलं तरी हरकत नाही. अशी गुहा आपल्याला शिवतरगड येथे पाहायला मिळते. आम्ही सर्वजण आता आम्ही सकाळच्या वेळी बाहेर आलेलो आहे आणि थोडा वेळ आपल्याला ही मूर्ती दिसत आहे. आणि खरोखरच 300 वर्षापूर्वी दिसते ही गुहा. आजही ही गुहा जशीच्या तशी आहे. आणि ते ह्या समर्थ रामदास आणि कल्याण स्वामींची मूर्ती पाहून आपल्याला खरोखरच प्रसन्न वाटतं. आणि एक हे आध्यात्मिक असं ठिकाण महाराष्ट्रामध्ये आहे आणि ते म्हणजे महाडपासून जवळ असून पोलादपूरपासून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्याला भोरकडे जो रस्ता जातो त्या भोरच्या रस्त्यावर शिवतरगडकडे जाण्याचा फाटा आहे. आणि हे संपूर्ण खेडेगाव असून या ठिकाणी माणसांची फार ये-जा नाही आहे. अतिशय शांत आणि साधना करण्यासाठी इथे फार सुंदर असं हे ठिकाण आहे. इथे वेळोवेळी वर्षातून 4 शिबिरे होतात, तसेच अभ्यासवर्ग होतात. आणि इथे राहण्यासाठी नेहमी 4 लोक सेवा करण्यासाठी राहतात. ज्यांना सेवा करायची असेल ते आधी कळवून जर इथं आले तर इथं त्यांना सेवा करण्याची संधी मिळते. आणि या लोकांना इथे आलेल्या लोकांची विचारपूस करणे, देणगीची पावती करणे, तसेच त्यांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करणे ही कामे असतात. तर आपल्यापैकी जे 60 वर्षाच्या जे तरुण मुलं मुली किंवा लोक आहेत त्यांनी नक्कीच या सुंदर मठला संपर्क साधावा. इथे आपण सेवेसाठी यावं आणि ही या ठिकाणी येऊन दासबोधाचा अभ्यास करावा.
असं हे शिवथरगळ येथील सुंदर मठ हे आध्यात्मिक ठिकाण आपण जरूर इथे या मठाला भेट द्यावी आणि इथे रामदासांनी दासबोध इथं कसं निर्माण केलं याचा अभ्यास कसा करतात लोक, दासबोध म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी अवश्य आपण एकदा तरी या शिवथरगळला भेट द्यावी. इथे हे संस्थान आहे किंवा हे ट्रस्ट आहे, हे याला जर या समाजातील लोकांनी देणगी दिली तरच हे इथला सर्व व्यवहार चालू शकतो. इथल्या लोकांना भोजनाची तसेच राहण्याची व्यवस्था मोफत केली जाते. त्यामुळे आपण इथे आपल्या इच्छेनुसार देणगी द्यावी व इथे एक दिवस तरी मुक्कामासाठी यावे आणि येण्यापूर्वी आपण इथल्या संस्थानाचा पत्ता घेऊन त्यांना कळवावं किंवा त्यांना फोन करावा. इथे संपर्क करण्यासाठी श्री डॉक्टर विजय लाड यांच्याशी आपण संपर्क करावा. डॉक्टर विजय लाड यांचा फोन नंबर आहे 94-221-70-582. तर आपण या सुंदर मठला येण्यापूर्वी इथे पत्र लिहावं आणि सुंदर मठच्या इथे राहण्यासाठी आपण इथल्या विश्वस्त लोकांना विनंती केल्यानंतर ते आपल्याला परवानगी देतात आणि डॉक्टर विजय लाड यांच्याशी आपण फोनवरून संपर्क साधावा. आपण इथे नक्की राहायला यावं. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे VSK पर्यटन हे चॅनल सबस्क्राईब करावा व हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून शिवथरगळ म्हणजे काय किंवा सुंदर मठ हे कसे आहे, कोठे आहे हे सर्वांना समजेल व इथे राहण्याची व्यवस्था कशी आहे ते देखील समजेल. आम्ही आपल्यासाठी असेच विविध पर्यटनाचे व्हिडिओ नेहमी आमच्या VSK पर्यटनतर्फे घेऊन येत असतो आणि संपूर्ण भारतभर आमच्या VSK पर्यटनतर्फे लोकांना आम्ही विविध ठिकाणे हे दाखवत असतो. आपणही आमच्या VSK पर्यटनला नक्की भेट द्या आणि आपल्याला संपूर्ण भारतातील पर्यटनाचा आनंद घ्या. धन्यवाद.